एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू झाली आहे। अर्थसंकल्प अधिवेशनाच्या कालावधीवर या बैठकीत चर्चा केली जाते। आगामी अर्थसंकल्प यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीवर ही चर्चा केली जाईल। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। सागर, काय बैठकीतले मुद्दे आहेत? विधिमंडळाचं अधिवेशन आताची बैठक आहे, त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज, कोणती विधेयक आणि बजेट कधी मांडायचं याची चर्चा होणार आहे। त्या अनुषंगाने ही महत्वाची बैठक आहे। एकतर अधिवेशन साधारणतः 23 मार्च पर्यंत सुरू होईल, 23 फेब्रुवारी पर्यंत सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि 7 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येईल असं म्हणलं जातं। त्या दृष्टिकोनातून सुद्धा शिक्कामोर्तब आजच्या बैठकीत होईल। मुळात मागच्या अधिवेशनामध्ये काही विधेयकं जी आहेत ती घेतली गेली नव्हती, तर आत्ताच्या याच्यामध्ये विधान मंडळाचं कामकाज कशा स्वरूपात असावं, त्यामध्ये कोणत्या विषयांवर चर्चा केली जावी, दीर्घकालीन चर्चा कोणत्या विषयांची असावीत, तसंच विधेयक कोणत्या असावीत याची चर्चा आता या बैठकीत होतीये। पुढच्या काही वेळातच या संदर्भातली स्पष्टता येईल असं दिसून येत आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।